नमस्कार विद्यार्थी मित्र, कॉम्पिटेटिव्ह व पोटेन्शियल टू अचीव सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये मी सचिन पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो। समाज सुधारक या विषयावरती आपण लेक्चर सिरीज चालू केलेली होती। त्याच्यामध्ये स्त्री समाज सुधारकांचा आपण विचार करायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामध्ये आपल्या पुढल्या समाज सुधारक आहेत त्या कोण आहेत? जनका शिंदे। जनका शिंदे यांचा जर विचारात घेतला तर 1878 ते 1956 असा त्यांचा जीवनकाळ बघायला मिळतो। समाज सुधारकांनी महिला उन्नतीसाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या अस्पृश्य स्त्रियांसाठी विशेष कार्य त्यांनी केलेलं पाहायला मिळतं। 1878 मध्ये जन्म जमखिंडी येथे झालेला आहे। नाते विरा शिंदे यांच्या त्या भगिनी आहेत। विरा शिंदे यांच्या त्या काय आहेत? भगिनी आहेत। लहानपणीच विवाह झालेला होता। पतीच्या वाईट वर्तनामुळे माहेरी परतल्या होत्या। कठीण परिस्थितीत शिक्षणाची आवड कायम ठेवलेली पाहायला मिळते। त्याच्यानंतर बघा, शिक्षणाचा जर विचार केला तर हुजूर पागा शाळेमध्ये त्यांनी पुणे येथे काय केलेलं आहे? शिक्षण घेतलेलं आहे। 1896 ते 1905 त्या काळात मुलींसाठी शिक्षण दुर्मिळ होतं आणि शिक्षणामुळे सामाजिक जाणीव वाढलेली त्यांच्यामध्ये पाहायला मिळते। 1906 ते 7 मध्ये पनवेल येथे म्युनिसिपल शाळेमध्ये शिक्षिकेचं काम केलं। समस्या काय होती? जातीभेद न पाळल्यामुळे बहिष्कार टाकण्यात आलेला होता। सामाजिक विरोध असूनही सुधारिक विचार कायम ठेवले आणि सनातनीसाठी काय केला? संघर्ष, समानतेसाठी त्यांनी संघर्ष केलेला पाहायला मिळतो। तर समाजकार्याचा जर विचार केला तर विरा शिंदे यांच्या संस्थेत कार्य अस्पृश्य स्त्रियांसाठी आरोग्य सेवा, जनजागृती हे काम समाजकार्य त्यांनी केलं। सुरत येथे सेवा कार्य चालू केलं। अस्पृश्य महिलांना एकत्र आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला। 5 जून 1910 मध्ये प्रार्थना समाज अधिवेशन याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? असे प्रयत्न केलेले पाहायला मिळतात। त्याच्यानंतर त्यांनी संस्थान योगदानाचा जो विचार केला 1907 मध्ये निराश्रित सेवा सदन स्थापन केले। बघा, इथं एक महत्त्वाचा मुद्दा आहे, निराश्रित सेवा सदन। निराश्रित सेवा सदन कोणी स्थापन केलेलं आहे? तर जनका शिंदे यांनी स्थापन केलेलं आहे। कार्य काय होतं? देवदासी प्रथा विरोध आणि निराश्रित महिलांना आधार। बघा, याच्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा येतो की संस्था कोणती आहे? निराश्रित सेवा सदन 1907 मध्ये कोणी स्थापन केली? तर जनका शिंदे यांनी स्थापन केली। कार्य काय होतं? देवदासी प्रथा विरोध करणं आणि निराश्रित महिलांना काय करणं? आधार देणं। सहकार्य कोणाचं लाभलं? लेडी चंदावरकर, लक्ष्मीबाई रानडे आणि सीताबाई सुकटणकर यांचं त्यांना काय लागलेलं आहे? सहकार्य लाभलेलं आहे। इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो, निराश्रित सेवा सदन स्थापनेमध्ये जनका शिंदे यांना कोणाचं सहकार्य लाभलं? तर लेडी चंदावरकर, लक्ष्मीबाई रानडे आणि सीताबाई सुकटणकर यांचा त्यांना काय लागलेलं आहे? तर मदत मिळालेली आहे। समाजातील वंचित महिलांसाठी मोठं योगदान देण्याचं काम कोणी केलेलं आहे? तर जनका शिंदे यांनी आपल्याला केलेलं पाहायला मिळतं। जनका शिंदे यांचा महत्त्वाचा मुद्दा इथंच आहे की निराश्रित सेवा सदन 1907 मध्ये त्यांनी स्थापन केलं। देवदासी प्रथा आणि निराश्रित महिलांना आधार देण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे? देवदासी प्रथेला विरोध आणि निराश्रित महिलांना आधार देण्यासाठी ही संस्था स्थापन केली। त्याच्यामध्ये सहकार्य कुणाचं लाभलेलं आहे? लेडी चंदावरकर, लक्ष्मीबाई रानडे आणि सीताबाई सुकटणकर यांचं त्यांना काय लाभलेलं आहे? तर सहकार्य लाभलेलं पाहायला मिळतं। बघा, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।